नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज सोन्याचे भाव थेट 20,000 रुपयांनी घसरलेले आहे। त्यामुळे जर तुम्ही सोने खरेदी करणार असाल किंवा सोन्यामध्ये गुंतवणूक करणार असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। 22 कॅरेट सोन्याचा भाव आणि 18 कॅरेट सोन्याचा भाव घसरलेला आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करायचं असेल, 22 कॅरेटचं सोनं, 18 कॅरेटचं सोनं आणि 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदीमध्ये गुंतवणूक करायची असेल, चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांसाठी दुःखाची बातमी आलेली आहे। कारण आज चांदीमध्ये 3,000 रुपयांची वाढ झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये चांदीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, आज 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेट सोन्याचा भाव, 18 कॅरेट सोन्याचा भाव आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांवरती आलेला आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल तर त्या ग्राहकांनी कधी चांदी खरेदी करायची आहे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। तर बघा, राज्यामधील सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा सुद्धा मिळालेला आहे। कारण आज सोनारांचे बाजार उघडता सोन्यामध्ये विक्रमी घसरण झालेली आहे। कारण ऐन लग्न सराईमध्ये सोन्याचे भाव वाढायला पाहिजे होते, परंतु लग्न सराईमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा झालेली आहे। बघा, कालपेक्षा आज जास्त सोनं घसरलेलं आहे आणि सोनं घसरल्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे। बघा, लाखाची भरारी घेणारं सोनं आज घसरलेलं आहे, त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेलं आहे। बघा, आज अनुभवी सोनारांच्या मते आणि अनुभवी व्यापाऱ्यांच्या मते अजून सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहे, सोबतच सोन्याचा व्यापार करणारे व्यापार आहे, त्यांच्यामध्ये आज अंदाज सुद्धा देण्यात आलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। तर ही घसरण किती हजार रुपयांची असेल, ही घसरण कशामुळे होत आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत। तर बघा मित्रांनो, तुमच्या मनामध्ये 100% प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये घसरण कशामुळे होत आहे, सोबतच ही घसरण किती हजार रुपयांची होणार आहे, तर त्याचा थेट अंदाज अनुभवी सोनारांनी दिलेला आहे। त्यांच्या माध्यमातून आज अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, भरपूर ग्राहकांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की सोन्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे होती, परंतु सोन्याची घसरण कशामुळे झालेली आहे आणि आता ही सध्याच्या स्थितीला घसरण झालेली आहे तर ती अजून किती हजार रुपयापर्यंत होऊ शकतं, सोनं अजून किती स्वस्त होऊ शकतो त्याचे अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, जे वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, सोबत सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी आहेत, अनुभवी सोनार आहेत, त्यांनी सुद्धा अंदाज दिलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल, परंतु किती हजार रुपयांची घसरण होईल त्याचे अंदाज सुद्धा देण्यात आलेले आहे। तुम्हाला 1 तोळा सोनं किती हजार रुपयांमध्ये मिळणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही 24 कॅरेटचं शुद्ध सोनं खरेदी करणार असाल, 22 कॅरेट असेल, 18 कॅरेट असेल, 14 कॅरेट असेल, कोणत्याही कॅरेटचं सोनं खरेदी करणार असाल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्यानंतर सोनं सुद्धा खरेदी करायचं आहे। बघा, आज थेट 20,000 रुपयांची घसरण फक्त 1 तासामध्ये झालेली आहे। अजून पुढील 2 ते 3 तासांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा मित्रांनो, आज सकाळी सोनारांचे बाजार उघडताच सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळालेले आहे। म्हणजेच 1 तासामध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 तासांमध्ये अजून घसरण होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे तुम्ही कोणत्या तारखेला सोने खरेदी करायचं आहे, सोबतच कोणतं सोनं खरेदी करायचं आहे आणि सोनं कुठून खरेदी करायचं आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांनी अजून 2 दिवस वाट पाहणं गरजेचं आहे, अन्यथा जर तुम्ही आज चांदी खरेदी करायला गेला तर तुम्हाला 3,000 रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे। बघा ग्राहकांनो, चांदी खरेदी करणारे
करणाऱ्या सर्व ग्राहकांना दिलासा देणारी बातमी आलेली आहे। तर बघा ग्राहकांनो, आज सोनारांचे बाजार उघडतात, चांदीमध्ये विक्रमी वाढ सुद्धा पाहायला मिळालेली आहे। त्याच्या स्थितीला यात्रा सुरू आहेत, लग्न समारंभ सुरू आहेत, त्या दृष्टिकोनातून भरपूर महिला वर्ग असेल, पुरुष वर्ग असेल, चांदीमध्ये गुंतवणूक सुद्धा करत आहेत। त्या दृष्टिकोनातून चांदीची मागणी वाढलेली आहे, सोन्याची मागणी कमी झालेली आहे। म्हणजे चांदीची मागणी वाढल्यामुळे चांदीचे भाव गगनाला सुद्धा भिडायला लागलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल, खरेदी करायची असेल, तर तुम्ही अजून 2 दिवस वाट पहा, त्यानंतर चांदी सुद्धा खरेदी करायची आहे। परंतु ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल तर त्या ग्राहकांनी कधी सोनं खरेदी करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला अगदी कमेंटामध्ये सांगणार आहे। बघा आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाल्यामुळे भरपूर ग्राहकांनी सराफांच्या दुकानाच्या बाहेर रांगाच्या रांगा केलेल्या आहेत। बघा ग्राहकांना भरपूर दिवसांपासून भरपूर ग्राहकांनी पैसे जपून ठेवलेले होते, कारण त्यांना सुद्धा सोने खरेदी करायचं होतं आणि आज सोन्यामध्ये विक्रमी घसरण झाल्यामुळे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। म्हणजे काही ग्राहकांना 10,000 रुपयांचा फायदा झाला, काही ग्राहकांना 15,000 रुपये, तर काही ग्राहकांना 20,000 रुपयापर्यंत फायदा झालेला आहे। म्हणजे ज्या ग्राहकांनी जास्त तोळ सोनं खरेदी केलं त्यांना जास्त फायदा झालेला आहे। बघा मित्रांनो, जर तुम्ही काल 5 लाख रुपये घेऊन गेला असतात तर तुम्हाला फक्त 5 लाख तोळ मिळालं असतं, परंतु आज जर तुम्ही तेवढेच पैसे घेऊन गेला असता तर तुम्हाला याच्यामध्ये 1 तोळा जास्त सोनं मिळणार होतं आणि मिळालं सुद्धा असतं। त्यामुळे तुम्ही जर सोने खरेदी करणार असाल तर तुम्ही सुद्धा कधी सोनं खरेदी करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। म्हणजेच काही ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं आहे, तर काही ग्राहकांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं आहे, तर काही ग्राहकांना फक्त सोन्यामध्ये गुंतवणूक करायची आहे। म्हणजे 3 प्रकारचे ग्राहक आहेत। तर याच्यामध्ये जे ग्राहक आहेत तर ते फक्त सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी आलेले आहेत। काही ग्राहक असे आहेत की त्यांना लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं आहे आणि काही ग्राहक असे आहेत की त्यांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं आहे। म्हणजे तुम्ही कोणतेही ग्राहक असू द्या तरी पण तुम्हाला 100% फायदा होणार आहे। बघा मित्रांनो, तुम्हाला सुद्धा तारीख देणार आहे, त्या तारखेला तुम्ही सोने खरेदी करा, तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। तर बघा मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार म्हणजेच मीडियाने दिलेल्या अंदाजानुसार सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळणार आहे। मीडियाच्या अंदाजानुसार सोन्याचे भाव 60 ते 65,000 रुपयापर्यंत येऊ शकतात। परंतु जे वर्षानुवर्ष सोन्याचा व्यापार करणारे व्यापारी आहेत, अनुभवी सोनार आहेत आणि सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, तर त्यांनी अंदाज दिलेला आहे की आज सोन्यामध्ये 20,000 रुपयांची घसरण झालेली आहे। पुढील 2 दिवसांमध्ये अजून घसरण सुद्धा होणार आहे। म्हणजे सरासरी अजून 5 ते 10,000 रुपयांची घसरण होणार आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना सोने खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांनी आज जरी सोनं खरेदी केलं तर त्यांचा फायदाच आहे, उद्या जरी सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर त्याचा फायदा 100% आहे। कारण सोन्यामधली गुंतवणूक ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते। म्हणजे दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर ती गुंतवणूक 100% सुरक्षित गुंतवणूक मानली जाते। त्यामुळे जर तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक असाल, त्यासाठी तुम्ही पैसे ठेवलेले असेल तर तुम्ही सुद्धा अजून 2 दिवस वाट पाहणं गरजेचं आहे, त्यानंतर सोनं सुद्धा खरेदी करा, जेणेकरून कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। राज्यामधील भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, कारण कालपासून सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेलं आहे। घसरणीच्या भीतीने भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। परंतु ग्राहकांना जर तुम्ही अगोदरपासून सोनं खरेदी करून ठेवलेलं असेल तर ते सोनं मोडू नका, कारण सोन्यामध्ये परत एकदा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। म्हणजे तुमच्याकडे जर सोनं नसेल तर तुम्ही सोनं 100% खरेदी करा, परंतु ज्यांच्याकडे अगोदरपासून सोनं असेल तर त्या ग्राहकांनी सोनं मोडू नये, कारण सोन्यामध्ये परत एकदा विक्रमी वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली आहे। म्हणजे अनुभवी सोनारांनी दिलेल्या अंदाजानुसार सोन्यामध्ये परत एकदा वाढ होऊ शकते, परंतु अजून पुढील 2 दिवस घसरण सुद्धा होणार आहे। बघा मित्रांनो, सोन्याच्या संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट आलेले होते, तुम्हाला सोन्याचे भाव सुद्धा सांगितलेले आहे। त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज असेल त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।